हाय मित्रांनो, असं एवढं मोठं मोळ आहे म्हणतात ना, लयच मोठं मोळ आहे. तर चला आपण ते मोळ तुम्हाला दाखवतो. ते मोळ आपल्याला झोडायचंय आणि त्याचा मध काढायचा आपल्याला. चला. हा बघा, इकडे हे दिसायला का जंगल, जंगलामध्ये हे बघा काल बघितलं होतं. लय मोठं मोळ आहे मित्रांनो. इकडं वडा आहे बघा, वड्याच्या कडीला इकडं चिलर बसलेलं मोळ आहे बघा. हे वडा आहे इथं, दिसलं वड्याचं पाणी. चला तुम्हाला मोळ दाखवतो. तुम्हाला मोळ खायला आवडते का? मोळ आहे बरं, इकडं आहे. इकडं माग आपण एक बघू राहिलो, मोळ आहे का बघावं म्हणलं. एखादं सापडलं तर एक दोन तीन मोळ झोडे असते नाही का. इकडं नाही या आपलं, तिकडं आहे एक मोळ टिपलेलं, ते आपण तोडू. मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं मोळ दाखवतो म्हणून. हां, तर या बघा इथं मोळ आहे बघा. हे इथं मोळ आहे काय. याला मी चेक केलं, जास्त एवढा काय जास्त मध नाही ह्या, त्याच्यामुळं कशाला हे करायचं बघा त्याला. जाऊ द्या, राहू द्या. जास्त मध नाही त्याला. मी बघितलं काढून, माशा जराशा उठविल्या होत्या. उगाच जरासं मध आहे वाटीभर. ते आहेच किती पावशेर मोळ आहे. जाऊ द्या, एवढं काय जास्त त्याला मध नाही आहे, त्याच्यामुळे त्याला कॅन्सल करू. जाऊ द्या. तर मित्रांनो, झोडायचं म्हणल्यास काय, आपण ते पण मूळ उठविलं असतं, त्याचं मध काढून घेतला असता आणि मस्तपैकी गोड गोड खाल्ला असता. पण कसं आहे, ते पण कोणाचं तरी घर आहे, कोणाचं तरी कुटुंब आहे आणि त्याच्यामध्ये पिल्ले पण आहेत, त्यांचे अंडे पण आहेत. मग त्यांचा कशामुळे संसार आपण उद्ध्वस्त करायचा आहे, हे की नाही. त्यांनी त्यांच्या लेकरा बाळासाठी मध जमा केला आहे आणि आपण ते मध खायचा, हे पाप आपल्याला नको. त्याच्यामुळे मित्रांनो, मोळ आपल्याला झाडायचं नाही, दुसरं काही नाही. तुम्हाला मोळ दाखवलं का नाही, हे का नाही. तर याच्यापेक्षा भारी हे तर काहीच नाही. तुम्हाला आपल्या घरी मोळ दाखवतो, ते बी आपल्या घरात चुलीपाशी मोळ आहे. त्याला त्या मोळाला नाही का धुपण लागत आहे स्वयंपाक करताना, तरी ते मोळ आपल्या घरी जशाला तसं आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर संध्याकाळी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी. आपल्या घरी एक मोळ आहे, त्या मोळाला बकळ मासे आहेत, त्यांचं पूर्ण फॅमिलीचं आहे नाही का. तर मग ते मोळ झाडाचं असलं तर आपण इथलं काय घरचं पण झाड असतं. तर आपल्याला कोणाचा संसार उद्ध्वस्त करायचा नाही. त्यांना जीव आहे, ते बोलू शकत नाहीत, म्हणून आपण त्यांना अन्याय अत्याचार करतो आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करून आपण ते मध खातो. पण त्यांनी इतके दिवसापासून एक एक फुलावरचा मध जमा करून तिथं ठेवलाय. ते का आपल्यासाठी ठेवलाय का सांगा बरं तुम्ही.
त्यांनी मध आपल्यासाठी ठेवलाय का जमा करून? नाही ना. त्यांच्या पिल्ल्यासाठी त्यांना ते भविष्यामध्ये त्यांच्या पिल्यांना खावा यावा म्हणून त्यांनी ते जमा केलेलं आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला मोळ वगैरे काय सोडायचं नाही. तुम्हाला एक मोळ आहे इकडे म्हणून दाखवण्यासाठी तिकडे आपण गेलो होतो. तर चालतंय मित्रांनो, चला संध्याकाळी तुम्हाला आपल्या घरचं मोळ दाखवतो. हां, बाय.